तर पुढची बातमी ही थेट नाशिकमधून येते। नाशिकच्या अंजनेरीमध्ये पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह हा पर्यटकांना चांगलंच नडल्याचं दिसतंय। अंजनेरीवरती अडकलेल्या 10 पर्यटकांची आता वनविभागानं सुटका केली आहे। 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागानं अंजनेरीवरून पर्यटकांची सुटका केल्याचं कळतंय। काल दुपारी अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे पर्यटक तिथे अडकले होते। तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप अंजनेरीवरून खाली आणत पर्यटकांची सुटका केली आहे। तर नाशिकमधली आपण ही दृश्य पाहतोय। पावसाळी पर्यटनाचा आनंद पुन्हा एकदा पर्यटकांच्या चांगल्याच अंगाशी आल्याचं कळतंय। अंजनेरीवरती काही पर्यटक अडकून पडले होते, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकमध्ये नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि सध्या पर्यटकांची काय स्थिती? नाशिकमध्ये काल रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं अनेक पर्यटक हे पर्यटन स्थळांवरती गेलेले होते। यातले काही पर्यटक जे आहेत ते नाशिकच्या अंजनेरी गडावरती गेलेले होते। मात्र अंजनेरी गडावर अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि या पावसानंतर हे पर्यटक जे आहेत ते गडावरनं खाली उतरत असताना पायऱ्यांवरती तब्बल 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते आलेलं होतं आणि या पाण्याचा वेग जर आपण दृश्यांमध्ये बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये या वेगानं हे पाणी खाली येत होतं आणि त्याच वेळेला हे पर्यटक देखील खाली उतरत होते। त्यामुळे ह्या पर्यटकांना खाली उतरताना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या। मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते वन विभागाच्या रेस्क्यू टीमला कळालं आणि त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या सगळ्या पर्यटकांना सुरक्षितपणे खाली उतरवलं। मात्र जर दृश्य बघितली तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहे, कारण पाण्याचा वेग आपण दृश्यांमध्ये बघतोय किती भयावह आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला काही पर्यटक अतिउत्साहीपणा करतात आणि जीव धोक्यात घालून गड किल्ल्यांवरती जातात आणि त्यावेळेला मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला पडतो त्यावेळेला मात्र त्यांना खाली उतरणं अवघड होतं। तब्बल 6 ते 7 तास हे सगळे पर्यटक जे आहेत ते गडावरती अडकून होते। ज्यावेळेला संध्याकाळची वेळ अर्थात अंधार व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र हतबलता निर्माण झाली की वरती इतक्या पावसात थांबणं अशक्य आहे। अशा वेळेला मात्र वन विभागानं आणि त्यांच्या रेस्क्यू टीमनं आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून या सगळ्या ट्रेकर जे होते, पर्यटक जे होते त्यांना गडावरून सुरक्षितपणे खाली आणलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरनं एकच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होतीये की म्हणजे अशा पद्धतीने जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे आणि अशा लोकांवरती प्रशासनाकडनं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, कारण प्रतिबंधात्मक प्रकारचे आदेश जे आहेत ते देखील जिल्हा प्रशासनाने काढलेले आहेत। त्यामुळे याच कायद्याअंतर्गत या लोकांवरती कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती आता केली जाते। जी, अधिक अपडेट घेत राहू लक्ष्मण। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालं होतं। पावसाचा जोर हा रात्री कमी झाल्यामुळे जगबुडी नदीनं 10 मीटरपर्यंत गाठलेली पाण्याची पातळी आता 8 मीटरपर्यंत आली आहे। त्यामुळे जगबुडी नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली असून ग्रामीण भागामध्ये अद्यापही काही ठिकाणी पूरपरिस्थिती जैसे तेच आहे। आज सकाळपासूनच पुन्हा पावसानं जोर धरल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केलाय। तर कोकणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पावसाचा कहर पाहू शकतोय। रत्नागिरीमधल्या ही दृश्य आहेत, रस्ते हे जलमय झालेले आहेत। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती, मात्र सकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर रस्त्यावरती जे पाणी होतं ते ओसरलेलं नाहीये, तसंच साठलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। जगबुडी नदीचा पूर जरी ओसरला असला तरी सुद्धा रस्त्यावरचं सखल भागातलं हे पाणी आपण पाहू शकतोय। ग्रामीण भागात अजूनही ही पूर परिस्थिती कायम आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। रात्री पावसानं थोडी उसंत घेतली होती, मात्र सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय। तर येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर दापोलीतली ही रात्रीची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि येत्या 24 तासामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। तर काही ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, वाहनं पाण्यामध्ये अडकली होती। भोळवळी कादवण या मार्गावरती महाडकडून दापोलीकडे येणारा डंपर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या कडेला
कलंडल्याचं दिसून येत आहे। सुदैवानं चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवलेला आहे, तो सुखरूप आहे। मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावरती सखल भागामध्ये साठलेलं आहे आणि त्यामुळे दापोलीमध्ये अशा प्रकारे डंपर जो आहे तो कलंडल्याचं कळतंय। तर कोकणामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात कहर केला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। पावसाचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना बसलाय। येथील नद्यांना पूर आला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। दापोली मंडणगड तालुक्यातील अनेक नद्या या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। मंडणगड तालुक्यातील भारजा नदीचं पाणी हे पुलावरून वाहत असल्यामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग यामुळे ठप्प झालाय। तर पुढे खेड तालुक्यातील शेर्डी धरणाच्या प्रवाहातून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक तरुण वाहून गेल्याची दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे। 32 वर्षीय जयेश आमरे हा तरुण वाहून जातानाची दृश्य ही मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली। या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। बाजारपेठेमध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आलाय, तर सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। आपण ही भयानक आणि खऱ्या अर्थानं दुःखद अशी ही दृश्य पाहतोय। हा तरुण या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान जे आहे ते सुरूच आहे। शहरातील मांडवी किनाऱ्यावरती उसळलेल्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। आपण या लाटांचं हे स्वरूप पाहू शकतो, ही दृश्य पाहू शकतोय। रौद्र रूप जणू काही समुद्रानं धारण केलंय। मांडवी किनाऱ्यावरच्या धक्क्यावरून या लाटा पलीकडे जवळपास 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतात आणि त्या थेट पलीकडे वाहू लागलेल्या आहेत। लाटा पाहण्यासाठी किनारपट्टी भागात जाऊ नये असं प्रशासनानं या पार्श्वभूमीवरती आवाहन केलंय। रत्नागिरीमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती समुद्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। लाटा ज्या आहेत त्या लाटांनी रौद्र रूप धारण केलंय, त्यामुळे समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लाटा पाहण्यासाठी कोणीही किनारपट्टीच्या भागामध्ये जाऊ नये असं आवाहन जे आहे ते प्रशासनामार्फत करण्यात आलंय।